नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला भागीदारी कायदा 1932 मधील पुढचा पॉइंट घ्यायचा आहे, म्हणजेच काय, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिप. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल भागीदारीचे मूलभूत लक्षणे. आता हे भागीदारी जे काही असते किंवा ही भागीदारी करायची असेल तर त्यासाठी काही मूलभूत लक्षणे असतात आणि त्या मूलभूत लक्षणांचा विचार करणं गरजेचं आहे. थोडक्यात या मूलभूत लक्षणांनाच काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टनरशिप किंवा मग फीचर्स ऑफ पार्टनरशिप म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये म्हणता येईल भागीदारीचे वैशिष्ट्ये किंवा मूलभूत लक्षणे. तर बघा, मूलभूत लक्षणे या भागीदारी संबंधित काय असतात. तर नंबर 1 सांगता येऊ शकते, किमान 2 व्यक्तींची आवश्यकता. या लक्षात मूलभूत लक्षण काय सांगितले, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिप मधला पहिला पॉइंट कोणता, किमान 2 व्यक्तींची आवश्यकता. आता भागीदारी संस्था जर चालवायचा असेल किंवा हे भागीदारीचा व्यवसाय जर करायचा असेल तर त्यासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता लागते. हे लक्षात. आता या भागीदारी संस्थेमध्ये किमान 2 व्यक्तींची आवश्यकता लागते, पण समजा 2 व्यक्तींनी ही भागीदारी संस्था किंवा हा भागीदारी व्यवसाय सुरू केला, त्यामधील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू किंवा निधन किंवा काही कारणास्तव तो मरण पावला, तर अशा वेळेस त्या ठिकाणी भागीदारी व्यवसायाचं अस्तित्व नष्ट होते किंवा संपुष्टात येते. कारण भागीदारी संस्था, भागीदारी व्यवसाय किंवा भागीदारी करण्यासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता आहे. 2 व्यक्तींनी व्यवसाय सुरू केला, व्यवसाय सुरू झाला, व्यवसाय सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर त्या दोन्हीपैकी एक व्यक्ती निधन पावला. मग अशा वेळेस काय होतंय की त्या ठिकाणी भागीदारीचं अस्तित्व किंवा मग भागीदारी संपुष्टात. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते यामध्येच भागीदारी संस्थेमध्ये किमान 2, कमाल 50 कंपनी कायदा 2013 नुसार सदस्य लागतात. तर कंपनी कायदा 1956 नुसार किमान 2, कमाल 20 नॉन बँकिंग साठी आणि बँकिंग साठी किमान 2, कमाल 10 असे सदस्य लागत असतात किंवा मग सदस्यांची आवश्यकता या भागीदारीमध्ये भासत असते किंवा असते. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल बरं का, जर एखादी भागीदार काही कारणास्तव या भागीदारी संस्थेमध्ये व्यवसाय सुरू झाल्यानंतर निधन पावला, अशा वेळेस त्याच्या वारसदाराला किंवा मग त्याच्या जो कुणी नॉमिनी म्हणून आहे त्याला या भागीदारी संस्थेमध्ये, जसं कंपनीमध्ये समजा मी कंपनीचा भागधारक आहे आणि माझं जर काही कारणास्तव निधन झालं तर ते ट्रान्सफर होऊ शकते, माझ्या मुलांना वगैरे ते शेअर्सची मालकी भेटू शकते. पण भागीदारीमध्ये जर एखाद्या भागीदाराचं निधन झालं, हे लक्षात, अशा वेळेस त्याचा जो कुणी असेल नॉमिनी म्हणून, त्याला जर त्या भागीदारीचा भागीदार व्हायचा असेल आपल्या वडिलांच्या ठिकाणी म्हणा किंवा नातलगाच्या ठिकाणी, तर त्याला त्या ठिकाणी होता येत नाही. त्याला काय करावं लागेल, मग भागीदारीचा कराराप्रमाणे म्हणजेच काय, पार्टनरशिप डीड नुसार भागीदारीचा जो काही करार होत असतो तो पार्टनरशिप डीड असतो बर का. मग त्या पार्टनरशिप डीड नुसार त्याला नवीन भागीदार म्हणून सामावून घ्यावं लागते, म्हणजे नवीन परत करार करावा लागतो. पहिल्या करारामध्येच एकाच्या ठिकाणी दुसऱ्याला भागीदार होता येत नाही. त्याला जर भागीदार व्हायचं असेल तर त्याला मग काय, भांडवल म्हणा, नवीन करार करावा लागेल, जे काही आवश्यक बाबी लागणार आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. हे लक्षात. म्हणून हे पहिला पॉइंट सांगता येऊ शकतो इसेन्शियल एलिमेंट्स मधला, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिप यामधला पहिला पॉइंट म्हणजेच काय, तर किमान 2 व्यक्तींची आवश्यकता. आता नंबर 2 बघा, कराराद्वारे निर्मिती. आता
जे काही भागीदारी संस्था अस्तित्वात येणार आहे किंवा मग भागीदारीनुसार जो काही व्यवसाय अस्तित्वात येणार आहे, आता हे भागीदारी करायची तर किमान 2 व्यक्तींची आवश्यकता आहे, कमाल 50. हे लक्षात. आता हे जे काही किमान 2 आणि कमाल 50 व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करणारे जास्तीत जास्त करू शकतात. मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये करार झाला पाहिजे आणि हा करार म्हणजेच काय, पार्टनरशिप डीड असतो. हे लक्षात. आणि त्यामध्ये नमूद केलं जातंय करार झाल्यानंतर सर्व बाबी, भागीदारीचं नाव काय असेल, नफा काय असेल, नफ्याचं वाटप कसं होईल, भांडवल किती आणलं जाणार आहे, त्यांना शेअरिंग प्रॉफिट किती असेल, सर्व बाबी नमूद असतात या पार्टनरशिप डीडमध्ये. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते की जर भागीदारी करायचं असेल तर कराराद्वारे निर्मिती होत असते बरं का या भागीदारी संस्थेची. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, कलम 5 मध्ये नमूद केलेलं आहे. काय नमूद केले, हे जे काही भागीदारी आहे ही संबंधामधून निर्माण झाली पाहिजे, आपापसातील संबंधामधून निर्माण झाली पाहिजे, ना की स्थितीवरून म्हणजे काय, आता हे पार्टनरशिप रिलेशन असते, संबंधावरून तयार होत असते. हे लक्षात. आपण व्याख्येमध्येच बघितलं बघा, पार्टनरशिप मीन्स, त्या व्याख्येमध्ये सांगता येऊ शकते. काय सांगितले व्याख्येमध्ये, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन, हे लक्षात, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any of them acting for all. ही आपण व्याख्या बघितला. त्या व्याख्यामध्ये म्हणले काय, भागीदारी जी काही होणार आहे ती करारातून होणार आहे, रिलेशन असणार आहे. हे लक्षात. आणि ते कसं असणार रिलेशन, ऍग्रीड असणार आहे, सर्वांना मान्य असेल. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते भागीदारीची निर्मिती ही करारातून होत असते आणि करारातून निर्मिती करावी लागते. म्हणजे भागीदारी ही संबंधातून, रिलेशन म्हणजे संबंधातून निर्माण होणार आहे, ना की स्टेटस, ना की स्थिती. आता समजा ए आणि बी हे व्यक्ती आहेत किमान 2, यांनी एकत्र आलं, त्यांच्या दोघांमध्ये ऍग्रीड झालं, रिलेशन तयार झालं, बिल्ड झालं, रिलेशन बिल्ड होऊन त्या दोघांनी आपापसामध्ये करार केला आणि करारानुसार भागीदारी संस्था स्थापन केली. हे लक्षात. पण हे 2 व्यक्ती झाल्या, त्यांच्यात भागीदारीचा करार झाला, भागीदारी व्यवसाय सुरू झाला. पण समजा सी आणि डी आहेत, सी ला व्यवसाय करायची आणि डी चं काहीच नाही, डी फक्त स्टेटस प्रतिष्ठित आहे, स्टेटस आहे फक्त. हे लक्षात. मग अशा वेळेस जर त्याला जर व्यवसाय करायचा असेल त्या दोघाला, तर तो व्यवसाय होणार नाही. त्यासाठी काय, दोघांचं बी रिलेशन ऍग्रीड असलं पाहिजे, रिलेशन असलं पाहिजे दोन्ही व्यक्तीमध्ये. हे लक्षात. बिझनेस करायची म्हणून नसता एकाचं स्टेटस चांगलं आहे पण एकालाच बिझनेस करायचा असेल तर तिथं नाही, दोघांची गरज असली पाहिजे, दोघांनी बी एकत्र येऊन बिझनेस कॅरीड केला पाहिजे. मग ते बिझनेस कॅरीड झाल्यानंतर एकानं चालू द्या, दुसरा त्याचं काम का करणार, पण ते बिझनेस ऍग्रीड असलं पाहिजे आणि रिलेशन मधून निर्माण झालं पाहिजे, तरच ते काय म्हणता येईल, करारातून निर्मिती म्हणता येईल. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते भागीदारी जी काय आहे करारातून निर्मिती होत असते या भागीदारीची, ना की स्थितीवरून, स्टेटसवरून होत नाही, तर रिलेशनवरून होत असते. हा पॉइंट सांगता येईल. त्यानंतर पुढील 3रा, भागीदारीचा व्यवसाय असला पाहिजे. म्हणजेच भागीदारी कायद्यानुसार हे जे काही एसेन्शियल एलिमेंट सांगितलेलं आहे पार्टनरशिपचं, काय म्हटलेलं आहे, भागीदारीचा व्यवसाय असला पाहिजे. आता भागीदारीचा व्यवसाय असला पाहिजे म्हणजे, तर भागीदारी संस्था जी काही निर्माण होणार आहे, मग ही भागीदारी संस्थेसाठी किमान 2 व्यक्ती, कमाल 50 हे लक्षात लागणार आहेत. पण हे जे काही भागीदारीची निर्मिती होणार आहे करारातून होणार आहे आणि करार झाल्यानंतर तो वैध करार असणार आहे, वाईड कॉन्ट्रॅक्ट. हे लक्षात. मग हे वैध करार असणार आहे आणि त्या करारानुसार आपापली जबाबदारी, आपापले कर्तव्य पूर्ण करावे लागणार आहेत प्रत्येक व्यक्तीला. हे लक्षात.
मग तिथं जे काही भागीदारीचा व्यवसाय असला पाहिजे, म्हणजे जे काही भागीदार असणार आहेत ते कायदेशीररित्या एखादी बिझनेस सुरू करू शकतात किंवा करावा लागेल त्यांना. हे लक्षात, म्हणजे त्या ठिकाणी सांगता येईल कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी भागीदारांची स्थापना झाली पाहिजे. भागीदारीचा व्यवसाय असला पाहिजे म्हणजे भागीदारीची स्थापना ही कशासाठी झाली असली पाहिजे, भागीदारीचा व्यवसाय करण्यासाठी स्थापना झाली पाहिजे आणि ती कायदेशीररित्या असली पाहिजे. बेकायदेशीररित्या असेल तर त्याला भागीदारी म्हणता येणार नाही. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल काही व्यक्तींनी आपापसात करार केला असेल परंतु कराराचा उद्देश एखाद्या व्यवसाय चालवण्याचा नसेल तर भागीदारीचा करार ठरणार नाही. हे लक्षात. आता जे काही भागीदार असणार आहेत ते आपापसामध्ये करार करतात आणि करार करून ही भागीदारीचा व्यवसाय करत असतात. त्यांचा उद्देश काय असतो की जर नफा प्राप्ती असेल भागीदारी व्यवसाय करून, हे लक्षात, आणि ते व्यवसाय चालवत असतात तर त्याला भागीदारी म्हणायचं. पण भागीदारी व्यवसाय नावाला आहे पण त्यांचा उद्देश भागीदारीचा व्यवसाय करण्याचा नाही, तर अशा वेळेस त्याला भागीदारी म्हणता येणार नाही आणि ते कायदेशीर असली पाहिजे, हे एक सांगितलेलं आहे. हे लक्षात. बेकायदेशीररित्या भागीदारीचा व्यवसाय नसला पाहिजे. म्हणून पहिला पॉइंट किमान 2, दुसरा करारातून निर्मिती, तिसरा काय भागीदारी व्यवसाय असला पाहिजे. चौथा नफा कमविणे आणि तो आपापसात वाटून घेणे हा हेतू असला पाहिजे. आता भागीदारीसाठी हा चौथा घटक महत्वाचा आहे. काय, भागीदारी केल्यानंतर भागीदारीचा व्यवसाय किंवा भागीदारी संस्था स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये अगोदरच करारानुसार काय ठरलेलं असते, नफा आपापसामध्ये वाटून घ्यायचा, म्हणजे त्या नफ्याचा काय रेशो, प्रॉफिट शेअरिंग रेशो अगोदरच ठरलेला असतो. हे लक्षात. मग भागीदारीमध्ये काय करारानुसार निर्मिती तर होतच असते, त्यासोबतच काय असणं गरजेचं आहे की नफा कमवणे आणि तो आपापसात वाटून घेणे हा हेतू असला पाहिजे. म्हणजेच भागीदारी व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसाय सुरू झाला, व्यवसायाला प्राप्ती झाली, प्राप्ती झाल्यानंतर तो जो काही प्राप्ती झालेला आहे किंवा जो काही नफा झालेला आहे किंवा जो काही लाभ झालेला आहे तो भागीदारांनी आपापसामध्ये वाटून घेणं गरजेचं आहे. हे लक्षात. त्यालाच काय म्हणता येईल, भागीदारी असं म्हणता येईल. हे लक्षात. बघा त्यामध्ये सांगता येईल नफा कमविणे आणि त्याची वाटणी भागीदारामध्ये करणे हा असतो भागीदारी व्यवसायाचा उद्देशच. तोटा झाल्यास तरी तोटा आपापसात ते वाटून घेत असतात, म्हणजे त्यांना वाटून घ्यावाच लागतो. नफा झाला, प्रॉफिट झाला तर प्रॉफिट शेअरिंग रेशो तिथं ठरलेला आहे करारानुसार. मग तोटा झाला असेल तर ते तोटा पण आपापसामध्ये करारानुसार डिस्ट्रीब्यूट करून घ्यावं लागतंय त्यांना. हे लक्षात. त्यासोबतच काय, जर त्या भागीदारीचा उद्देश नफा कमवणं नसेल तर त्याला भागीदारी म्हणता येणार नाही. म्हणजेच काय, पार्टनरशिप फर्म इस्टॅब्लिश झाली पण त्यांचा हेतू किंवा मग जो काही ऑब्जेक्ट आहे प्रॉफिट कमवणं नसल किंवा मग नाही आणि प्रॉफिट कमवल्यानंतर ते शेअरिंग करण्याचा नाही, म्हणजे एकतर प्रॉफिट कमवणं बी नाही आणि एकतर शेअरिंगचं बी नाही, तर त्या संस्थेला किंवा त्याला भागीदारी म्हणता येणार नाही. हे लक्षात. मग ते सहकारी संस्थेमध्ये नॉन प्रॉफिट कन्सर्न, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अशा वेगवेगळ्या हे होऊ जातात, मग ती भागीदारी होणार नाही. म्हणून भागीदारी संस्था किंवा भागीदारी होण्यासाठी किंवा भागीदारी व्यवसाय अस्तित्वात येण्यासाठी एकतर किमान 2 करारातून निर्मिती, भागीदारी व्यवसाय असला पाहिजे. चौथा नफा वाटणी किंवा मग नफा कमवणे आणि तो आपापसामध्ये वाटून घेणे. हे लक्षात. आणि तर नफा वाटून घेण्याचा हेतूच असला पाहिजे व्यवसाय करण्याचा भागीदारीचा. कोणता, की आपापसामध्ये नफा वाटून घ्यायचे. मग जसं भांडवल आणलंय प्रत्येकानं त्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये म्हणा, म्हणजे जे करारानुसार होत असते. पार्टनरशिप डीड मध्ये याविषयी माहिती दिलेली असते. हे लक्षात. मग त्या पार्टनरशिप मध्ये डीड दिलेली असते, सर्वच माहिती दिलेली असते. भागीदारीच्या स्थापनेपासून ते भागीदारीचं डिझॉल्युशन कसं होणार आहे सर्वच माहिती त्या करारामध्ये असते. हे लक्षात. मग करार करतानाच काय, भागीदारी व्यवसाय कोणता, व्यवसाय केल्यानंतर व्यवसायाला नफा प्रॉफिट म्हणजे जो काही लाभ प्रॉफिट झाला असेल तो प्रॉफिट आपापसामध्ये वाटून घेतलं पाहिजे.
नफा कमवणे आपापसात वाटून घेणं. जर हेतू नसेल तर त्याला भागीदारी म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ सरकारी दवाखाने असतील, नाही लक्षात. आता सरकारी दवाखान्याचा उद्देश काय असतो? नफा कमवणं असतो का? नाही ना. त्यासोबतच क्रीडा विभाग असेल, वेगवेगळे क्रीडा असतील, क्रीडागृह किंवा क्रीडा म्हणजे जे काही स्पोर्ट्स असतील, जिथे की आपल्याला वेगवेगळ्या स्पोर्ट्स विषयी बाबी शिकवल्या जातात, मग ते सार्वजनिक असतात, हे लक्षात. मग त्या ठिकाणी काय नफा प्राप्ती होत नसते, त्यांचा उद्देश नसतो नफा प्राप्ती. पण भागीदारी व्यवसाय जर चालवायचा असेल तर त्यांचा उद्देश हेतू भागीदारी व्यवसाय करून नफा प्राप्ती करणं, नफा कमवणं आणि ते आपापसामध्ये वाटून घेणं असणं गरजेचं आहे. अन्यथा त्याला भागीदारी म्हणता येणार नाही, हे लक्षात. त्यासोबत पुढला पॉइंट बघा. सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीने एकाने व्यापाराचे संचालन करणे. काय सांगितले हो? या भागीदारी संस्थेमध्ये करारानुसार किंवा भागीदारी व्यवसाय सुरू झाल्यानंतर जेवढे भागीदार आहेत ते सर्वच मिळून त्या व्यवसायाचं कार्य करू शकतात. म्हणजे व्यवसायाचं संघटन, संचालन, नियंत्रण सर्वच करू शकतात. किंवा त्यांच्या सर्वांच्या वतीनं एक व्यक्ती तो व्यवसाय चालू शकतो. व्याख्येमध्ये दिले काय? सर्वांनी किंवा सर्वातर्फे एका व्यक्तीनं किंवा सर्वांच्या वतीनं एका व्यक्तीनं चालवलेला व्यवसाय, हे लक्षात. आणि व्यवसायाला जो काही नफा किंवा लाभ झालेला आहे ते करारानुसार आपापसात वाटून घेणाऱ्या संस्थेला काय म्हणतात? भागीदारी असं म्हणतात. व्याख्या कलम 4 नुसार देण्यात आलेली आहे, हे लक्षात. मग हे इसेन्शियल बाब इथं सांगता येईल, घटक सांगता येईल, एलिमेंट सांगता येईल. काय की सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीनं एकाने व्यापाराचे संचालन करणे, हे लक्षात. म्हणजे भागीदारी व्यवसाय सुरू झाल्यानंतर सर्वच भागीदार एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात किंवा त्या सर्वांच्या वतीनं एक व्यक्ती त्या व्यवसाय चालवू शकतो, संचालनही करू शकतो, व्यवसायाचं कामकाज बघत असतो, सर्वच बाबी बघत असतो. पण व्यवसायाला नफा झाल्यानंतर सर्व जेवढे भागीदार आहेत त्यांना वाटून द्यावं लागते. तसं करारामध्ये ठरलेलं असते, पार्टनरशिप डीड मध्ये, हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल काय, जे काही भागीदारी संस्थेला किंवा भागीदारी व्यवसाय करणाऱ्या ज्या काही व्यवसाय संघटना असतात किंवा जे काही व्यक्ती समूह असतो त्यांना काय व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वच व्यक्ती भागीदार किंवा जेवढे पार्टनर्स आहेत ते सर्व पार्टनर त्या ठिकाणी काम करू शकतात किंवा त्या सर्वांच्या वतीनं एक व्यक्ती तिथं काम करू शकतो, हे लक्षात. तसंच एक बाब महत्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे इथं. काय, आता सर्वांच्या वतीने एक व्यक्ती काम करणार आहे, पण त्या व्यक्तीनं कामकाज केल्यानंतर, हे लक्षात, कामकाज केला, निर्णय घेतला, व्यवसायाला तोटा झाला तर ते तोटा म्हणा, निर्णय म्हणा, इतर भागधारकांना बंधनकारक असतात, हे लक्षात. त्यांचा स्वीकार त्यांना करावाच लागतो. हे असं पार्टनरशिप डीड मध्ये दिलेलं आहे किंवा मग या पार्टनरशिप ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे बरं का, 1932 मध्ये. म्हणजे त्या ठिकाणी सांगता येईल बघा, सर्वांना मिळून करता येते. म्हणजे हा भागीदारी व्यवसाय सर्वांना मिळून करता येतो किंवा येते, परंतु तसे बंधन मात्र नाही. पण असं बंधन काही नाही की सर्वांनी मिळून करावं, एकही करू शकतो. तसंच पुढील, सर्वांना व्यवसायाचे संचालन करणे शक्य नसल्यास सर्वांच्या वतीनं एक अथवा अधिक भागीदार व्यवसायाचं संचालन करू शकतात. पण त्या एक किंवा अधिक व्यक्तींना घेतलेले निर्णय व त्यांचे व्यवहार सर्व भागीदारांना बंधनकारक राहतील. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, भागीदारी व्यवसाय करायचा असेल, भागीदारी व्यवसाय चालवायचा असेल तर सर्वच भागीदार चालू शकतात किंवा सर्वांना जर जमत नसेल, शक्य नसेल तर सर्वांच्या वतीने एक किंवा अधिक व्यक्ती चालू शकतात. पहिली बाब लक्षात ठेवायसारखी. दुसरी गोष्ट तर काय सांगितले, आता जे सर्वांच्या वतीने एक किंवा अधिक व्यक्ती व्यवसाय करत असतील, मग त्या व्यक्तींनी त्या व्यवसायासंबंधित एखादा निर्णय घेतला, मग तो व्यवसायासाठी फायदेशीर असेल किंवा मग म्हणजे फायदा किंवा मग तोटा होणारा असेल निर्णय, त्या निर्णयाचा इतर भागीदारांना स्वीकार करावा लागेल. कारण सर्वांच्या वतीने ते व्यवसाय चालवत आहेत, संचालन करत आहेत.
तसंच जे काही व्यवहाराबाबतीत बिझनेस चालवताना जे काही व्यवहार करावे लागतात, व्यवहारासाठी त्या सर्वांच्या वतीने जे काही व्यक्ती व्यवसाय करत आहेत, मग त्यांनी जर निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयाचा स्वीकार करणं इतर भागीदारांना बंधनकारक असते. हे एक या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता उदाहरणार्थ सांगता येऊ शकते, मी आणि माझा मित्र आहे समजा, मी ए नावाचा आणि दुसरा बी नावाचा, हे लक्षात. मग आता आम्हाला काय मोबाईल शॉपी सुरू करायची आहे समजा, फक्त समजा बर का. मग आम्ही दोघं एकत्र आलो. आता एकत्र आल्यानंतर आम्हाला मोबाईल शॉपी टाकायचं आमच्या दोघात ठरलं. मग जे काही भांडवल लागणार आहे कॉन्ट्रीब्युशन कॅपिटलचं, आम्ही दोघांनी सांगितलं की बाबा मी 5 लाख रुपये आणि तो 5 लाख, फक्त समजा. हा, मग त्यानं 5 लाख रुपये आणि मी 5 लाख रुपये, असे टोटल 10 लाख रुपये आम्ही जमा केले. आणि जमा केल्यानंतर त्याला मी अगोदरच सांगितलं की मी ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी कॉलेजवर शिकवतो, त्यामुळे मला काही ते या ठिकाणी राहणं शक्य नाही, हे लक्षात. मग या ठिकाणी मग तू काय कर, मी जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल कॅपिटलचं, मी कॉन्ट्रीब्युशन ते तुला देईल. मी फक्त दररोज 5-10 मिनिटासाठी येऊन त्या ठिकाणी बसून जाईल. त्या बी व्यक्तीला अगोदरच मी सांगितलं की माझी अडचण अशी आहे. आम्ही दोघांनी ठीक आहे म्हणलं तर, पण आम्ही दोघांनी 5-5 लाख रुपये आम्ही जमा केले. आम्ही मोबाईल शॉपी टाकली. मग तो त्या दुकानामध्ये दररोज बसणार. मी माझ्या सोयीनुसार, माझ्या वेळेनुसार माझे कामं झाल्यानंतर मी जाऊन 5-10 मिनिटं बसणार आणि व्यवसाय आमचा चालणार. व्यवसायाला जो काही प्रॉफिट होईल मग आमच्या दोघात आम्ही वाटून घेणार. याला पार्टनरशिप म्हणता येते, हे लक्षात. कारण इथं व्यवसाय काय झालेला आहे, किमान 2 व्यक्ती, आम्ही 2 व्यक्ती, करार झाला, ठरलं, भांडवल वगैरे इतर बाबी करारातून झाली निर्मिती. तिसरं काय सांगितलेलं आहे की भागीदारीचा व्यवसाय, भागीदारच आहोत दोघं, पार्टनरशिप, आम्ही कॉन्ट्रीब्युशन दोघांना दिले, हे लक्षात. नफा कमवणे उद्देश आहे दोघांचा बी, नफा कमवणं आहे. कारण कुणीही असेल तर व्यवसाय नफा कमवणं. 5-5 लाख घातले, आम्ही 10 लाख रुपये घातले, तर आम्हाला काहीतरी त्यामधून रिटर्न पाहिजे ना. ते एक नफा कमवणं आणि आपापसात वाटून घ्यायचं. आम्ही आपापसात ठरलं करारानुसार आपापसात वाटून घेऊ, हे लक्षात. त्यासोबतच सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीनं व्यवसायाचं किंवा मग भागीदारीचं संचालन करणं. आता मी त्याला काय म्हटलो की मला पूर्ण वेळ तिथं बसणं शक्य नाही, मग तू काय कर माझ्या वतीनं ते व्यवसाय किंवा मग बिझनेस चालव. त्यानं म्हणलं ठीक आहे म्हणलं. आता त्यानं माझा बिझनेस म्हणजे आमच्या दोघांचा बिझनेस जो काही मोबाईल शॉपी आहे त्यानं चालवायला. आता त्यानं मोबाईल विकला, 10,000चा 5,000 तोटा झाला. मग तोटा त्या एकट्याला सहन करण्याची आवश्यकता नाही, आम्हा दोघांनाही सहन करावं लागलं किंवा मग लागेल, आहे लक्षात. किंवा मग त्यानं 10,000चा मोबाईल 15ला विकला, प्रॉफिट झाला, दोघांनाही आम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो, हे लक्षात. त्याला पार्टनरशिप म्हणता येईल. पण पार्टनरशिप कशाला म्हणता येणार नाही. समजा आता मी एक 10 लाख रुपयाला घर घेतलं, हे लक्षात. आणि ते घर घेऊन मी बांधकाम केलं आणि ते रेंटवरती दिलं, हे लक्षात. ते रेंटवरती दिल्यानंतर मला त्या ह्याच्यापासून फायदा होईल, त्या बिल्डिंग पासून, रेंटवर दिल्यानंतर त्या घरापासून, हे लक्षात. पण त्याला पार्टनरशिप म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. पार्टनरशिपसाठी किमान 2 व्यक्ती लागतात, हे लक्षात. उद्देश पण काय, ते करारातून झाला पाहिजे. उद्देश नफा कमवणे असेल, भागीदारीचा व्यवसाय असला पाहिजे. सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीने एकानं काय व्यवसायाचं संचालन करणं आवश्यक आहे. असं काही बंधनकारक नाही की सर्वांनीच केलं पाहिजे. मी उदाहरण सांगितलं मोबाईलचं, हे लक्षात. त्यानंतरचा पॉइंट नंबर 6 बघा, प्रमुख आणि अभिकर्ता अशी दुहेरी भूमिका. म्हणजे या भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार असतात त्या भागीदारांना 2 प्रकारच्या भूमिका बजावावी लागतात. कधी प्रमुख म्हणजेच मालक बर का, प्रमुख, आणि कधी अभिकर्ता म्हणून. तर बघा कसं, भागीदारी संस्थेचे भागीदार जे असतात त्यांना मालक म्हणतात, भागीदार म्हणतात. जे सदस्य असतात त्यांना भागीदार तर म्हणतातच, परंतु त्यांना मालक किंवा प्रमुख सुद्धा म्हणतात, हे लक्षात. आणि कधी कधी ते अभिकर्ता सुद्धा असतात. कसं अभिकर्ता असतात तर बघा, जेव्हा भागीदारी संस्था स्थापन होते सर्व प्रमुख असतात, हे लक्षात. पण समजा
त्या प्रमुखामधून एक व्यक्ती सर्वांच्या वतीनं तिसऱ्या व्यक्तीशी काहीतरी व्यवहार करत आहे. हे लक्षात बघा, सर्वच व्यक्ती प्रमुख असतात, व्यवसायातले मालक असतात, भागीदार असतात. एक पहिली गोष्ट, सर्व सदस्य प्रिन्सिपल असतात. पहिली बाब झाली. दुसरी बाब लक्षात ठेवा. आता कोणती बाब? आता एक व्यक्ती, ए नावाचा व्यक्ती घ्या. ए नावाचा व्यक्ती या सर्वांच्या, बाकीच्यांच्या सर्वांच्या वतीनं तिसऱ्या व्यक्ती, कोणता तरी बाहेरला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशी काय करत आहे? व्यापार म्हणा किंवा मग व्यवहार करत आहे. अशा वेळेस जे काही इतर जे आहेत भागीदार, त्यांच्या वतीनं तो ए नावाचा व्यक्ती काय होईल? त्या ठिकाणी अभिकर्ता होईल. कारण सर्वांच्या वतीनं हा ए नावाचा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीशी व्यापार किंवा व्यवहार करत आहे. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते की या भागीदारीमध्ये जे काही भागीदार असतात हे प्रमुख तर असतात, पण काही काही वेळेस ते अभिकर्ता किंवा मग एजंट म्हणून काम करत असतात. हे लक्षात. म्हणजे ए बघा, सर्वांच्या वतीनं व्यवसाय चालवणार आहे आणि व्यवसायासाठी काय काही निर्णय घ्यायचेत. निर्णय तर सर्वांनाच बंधनकारक असणार आहेत त्याने घेतलेले. किंवा मग तो व्यक्ती ए नावाचा इतरांसोबत व्यवहार करत आहे, व्यापार करत आहे, तेव्हा हे सर्व जे काही, आता समजा 5 व्यक्ती आहेत, सिंपल समजून घ्या, 5 व्यक्ती आहेत. या 5 पैकी काय, हा पहिला ए नावाचा व्यक्ती. हे लक्षात. हा ए नावाचा व्यक्ती सर्वांच्या वतीनं व्यवसाय संचालन किंवा मग व्यवसाय पाहणार आहे. हे लक्षात. सर्व प्रमुख आहेत. आता हा पाहणार आहे, ह्याला मग तिसऱ्या व्यक्तींशी म्हणजे बाहेरल्या व्यक्तींशी काहीतरी व्यापार व्यवसाय करावा लागेल ना. मग तेव्हा या तिसऱ्या व्यक्तीशी जेव्हा हा ए नावाचा व्यक्ती व्यवहार करतो, तेव्हा ह्या बाकीचे जे 4 असतात, या 4च्या वतीनं हा व्यक्ती कोण होणार? अभिकर्ता. म्हणून हे कामकाज बघणार. म्हणून हा ए नावाचा व्यक्ती प्रमुख बी असतो, अभिकर्ता असं दुहेरी भूमिका बजावत असतो. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते यामध्येच. आता हा व्यक्ती एक प्रमुख, मालक किंवा पार्टनर म्हणून तर रोल प्ले करतच आहे, त्यासोबतच त्याला दुसरा रोल प्ले करावा लागतो. कोणता? एक एजंट म्हणून. या बाकीच्या चौघांच्या वतीनं तो व्यवहार करणार आहे, संचालन करणार आहे, निर्णय घेणार आहे. तेव्हा मग त्याचा रोल त्या ठिकाणी काय झाला? एजंट झाला. हे लक्षात. त्यासोबतच त्याने जे काही निर्णय घेतले, त्यांनी जे काही बिझनेससाठी डिसिजन घेतलेत, व्यवहार केलेत, तो फायदेशीर असू किंवा मग फायदा नसेल, तोटा झालेला असेल, हे सर्व इतर जे 4 जे असतात त्यांना काय, त्यांचा स्वीकार करणं बंधनकारक असतात किंवा इतरांना ते बंधनकारक असतात. हे सांगितले त्या ठिकाणी सांगता येऊ शकते. बघा काय, सर्व भागीदारांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. प्रत्येक भागीदार हा भागीदारीचा प्रमुख कंसात मालक, त्यालाच प्रिन्सिपल असतो. तो जेव्हा तिसऱ्या पक्षाशी, तो जेव्हा तिसऱ्या पक्षाशी एखादी व्यवहार करतो, तेव्हा त्याची भूमिका प्रमुखासारखी असते, परंतु त्याच वेळी इतर भागीदारांच्या दृष्टीने तो अभिकर्त्याचे काम करत असतो. हे लक्षात. त्यामुळे प्रत्येक भागीदाराने केलेले व्यावसायिक व्यवहार भागीदारी संस्थेवर तसेच इतर भागीदारांवर बंधनकारक असतात. हे लक्षात. म्हणजे त्या भागीदारी संस्थेत जे काही भागीदार असतात त्यांनी जर काही व्यवहार केले आणि ते व्यवहार केल्यानंतर ते व्यवहार भागीदारी संस्थेला आणि त्या भागीदारी संस्थेतील भागीदारांवर बंधनकारक असतात. हे लक्षात. कारण त्यांचा स्वीकार त्यांना करावाच लागतो. हे लक्षात. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजे आता संयुक्त स्कंद प्रमंडळ असेल किंवा मग जॉईंट स्टॉक कंपनी असेल, त्या कंपनीमधील जे काही शेअर होल्डर असतात त्यांची जबाबदारी कशी असते? मर्यादित असते. म्हणजे त्यांनी जेवढे ज्या किमतीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत तेवढेच किमतीसाठी ते जबाबदार असतात. जर बिझनेसला तोटा झाला तर तेवढ्यासाठी ते जबाबदार असतात, त्यांचे जेवढे शेअर्सची किंमत आहे तेवढ्यासाठीच. पण एकल व्यापारी असू किंवा मग भागीदारी संस्था असू, यांची जबाबदारी कशी असते? अमर्याद स्वरूपाची असते.
अमर्यादित म्हणजे जर बिझनेसला नफा होण्याऐवजी तोटा झाल्यानंतर जे काही नुकसान भरपाई असते ती नुकसान भरपाई या भागीदारांना त्यांनी जे काही भागभांडवल आणलेलं आहे किंवा मग कॅपिटल आणलेलं आहे त्यामधून जर ती नुकसान भरपाई पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुद्धा त्या ठिकाणी वापरली जाऊ शकते या भागीदारी संस्थेमध्ये. पण ज्या काही कंपन्या असतात जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये तसं नसते, हे लक्षात. त्यामध्ये जेवढ्या कंपनीचे मी शेअर्स खरेदी केले तेवढ्या शेअर्स पुरताच मी काय तिथं माझी जबाबदारी किंवा माझी ड्युटीज किंवा माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण भागीदारी संस्थेमधील जे काही भागीदार असतात त्या भागीदारांची जबाबदारी अमर्याद स्वरूपाची असते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि एखाद्या वेळेस व्यवसायाला जर तोटा झाला तर अशा वेळेस त्यांना त्यांची वैयक्तिक मालमत्ता विकून सुद्धा त्या व्यवसायाचं नुकसान भरपाई भरून काढावी लागते हे सांगितले. बघा त्यामध्ये सांगतो, भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते. ठीक आहे. भागीदारांच्या कर्जफेडीकरिता प्रत्येक भागीदार व्यक्तिशः आणि सामूहिकरित्या जबाबदार असतो. भागीदारांच्या कर्जफेडीकरिता त्या संस्थेची मालमत्ता कमी पडल्यास भागीदारांची खाजगी मालमत्ता त्यासाठी उपयोगात आणता येते. काय सांगितले की भागीदारांची जबाबदारी या भागीदारी संस्थेमध्ये काय अमर्यादित स्वरूपाची आहे. ओके. त्यासोबतच पुढे समजा कर्ज घेतलं होतं व्यवसाय सुरू करण्यासाठी, भागीदारी संस्था चालवण्यासाठी. आता कर्जांची परतफेड करायची, तेव्हा कर्जांची परतफेड करायची असेल तर व्यक्तिशः म्हणजे इंडिव्हिज्युअल, त्यासोबतच काय सामूहिकरित्या सर्वांनाच काय त्या ठिकाणी सर्वच जण काय असतात त्या ठिकाणी जबाबदार असतात. म्हणजे व्यक्तिगत आणि सामूहिक त्या ठिकाणी जबाबदार असतात. त्यासोबतच काय कर्जफेडीकरिता जर पैसे किंवा मग रक्कम कमी पडत असेल किंवा मग नुकसान असेल, बिझनेसला झालेला असेल आणि ते नुकसान भरून काढायचं असेल किंवा कर्ज फेड करायची असेल, अशा वेळेस काय या भागीदारांना आपली वैयक्तिक मालमत्ता सुद्धा विकावी लागते. भांडवलाच्या व्यतिरिक्त भांडवल व्यवसायात गुंतवलं पण तोटा झाला, कर्ज झालं, कर्जाची परतफेड करायची, तर अशा वेळेस ते भांडवल तर सोडा, इतर मालमत्ता जी काही असेल वैयक्तिक ते विकून सुद्धा ती भरपाई करावी लागते. म्हणून या ठिकाणी भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते या भागीदारी संस्थेमध्ये. हे एक घटक किंवा हा एक इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिपचा सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला, परस्पर विश्वास आणि सहकार्याची भावना. आता हा भागीदारी जी काही संस्था असणार आहे त्या भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार असणार आहेत हे लक्षात, किंवा मग जे काही व्यक्तींचा समूह एकत्र येऊन भागीदारी होणार आहे, मग ह्या भागीदारीमध्ये जे काही व्यक्ती असतात ते व्यक्ती म्हणजेच काय त्या व्यक्तींचा समूह त्या ठिकाणी कार्य करत असते किंवा कार्यरत असते किंवा मग भागीदार असतात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते, त्यामुळे सर्व भागीदारांमध्ये परस्पर विश्वास, सहकार्य आणि नियंत्रण असणे आवश्यक आहे. आता भागीदारी व्यवसाय करायचे सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीनं काही व्यक्ती कामकाज बघणार आहेत, एक किंवा अनेक व्यक्ती बघणार आहेत सर्वांच्या वतीनं. आवश्यकता पडल्यास या भागीदारीमध्ये सर्व तर करू शकतात, नको वाटलं तर एक किंवा अधिक व्यक्ती सर्वांच्या वतीनं काम तिथं करणार आहेत. मग अशा वेळेस काय त्या व्यक्तीमध्ये परस्पर विश्वास, त्यासोबतच काय एकमेकाला जेव्हा मदत लागेल तेव्हा सहकार्य आणि प्रत्येकावर एकमेकाचं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे ह्या भागीदारीमध्ये जे काही भागीदार असणार आहेत त्या भागीदारामध्ये सहकार्य, पहिली गोष्ट तर विश्वास असला पाहिजे. विश्वासाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही, हे लक्षात. मग विश्वास, नंतर सहकार्य, नंतर नियंत्रण असणं गरजेचं आहे हे सांगितले. कारण हे सर्व गोष्टी असतील तरच भागीदारी संस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत राहू शकते. त्यानंतरचा पुढला पॉइंट, स्वतंत्र अस्तित्व नाही. स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणजे जसं जॉईंट स्टॉक कंपनीचं भागधारक आणि जे काही कंपनी असते यांचं अस्तित्व काय स्वतंत्र असते, आर्टिफिशियल.
आता भागीदारी संस्था आणि भागीदार जे काही आहेत यांचं अस्तित्व स्वतंत्र नाही म्हणजेच काय, तर अगोदर मी जॉईंट स्टॉक कंपनीचं सांगतो, त्याच्यावरून हे लक्षात येईल. बघा जॉईंट स्टॉक कंपनीचं कसं असतंय, कंपनीचं अस्तित्व स्वतंत्रपणे असणार आहे. हे लक्षात, म्हणजे काय, कंपनीची स्थापना कायदेशीर नोंदणी करून झाली, ठीक आहे. त्यासोबतच काय, भागीदार कंपनीचे जे आता आहेत ते उद्या राहतील गॅरंटी नाही. हे लक्षात, म्हणून पण कंपनी तिथं राहणार आहे, त्यांची नोंदणी झालेली आहे, ते आर्टिफिशियल आहे, म्हणजे काय, कृत्रिमरित्या तयार झालेली आहे. हे लक्षात, कंपनी वगैरे. आता जे काही कंपनीचे शेअर होल्डर ते आहेत ते आज आहेत, उद्या ते विकू शकतात आपले शेअर्स इतरांना आणि दुसरे येऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी कंपनी तीच राहणार आहे, पण शेअर होल्डर बदलू शकतात. मग त्या ठिकाणी ते एकमेकाचं अस्तित्व काय आहे, वेगवेगळं आहे, स्वतंत्रपणे आहे तिथं कंपनी आणि भागीदार पण. हे लक्षात. पण इथं भागीदारीमध्ये तसं नाही. का नाही, कारण जे काही भागीदार असणार आहेत ते भागीदार सर्व एकत्र येतात, ते कामकाज बघतात आणि जे काही नफा झाला तो वाटून घेतात करारानुसार. हे लक्षात. त्याचबरोबर काय, स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणजे समजा एखादी भागधारक जर निधन पावला तर अशा वेळेस काय, ती भागीदारी संस्था नष्ट होऊ शकते. पहिली गोष्ट. हे लक्षात. दुसरी गोष्ट, व्यवसायाला जर तोटा झाला तर तिथं जबाबदारी काय होणार आहे, किंवा कर्ज फेड करायचं असेल तर वैयक्तिक मालमत्ता तर त्यांना द्यावीच लागणार आहे. हे लक्षात. म्हणजे काय, त्यांनी भांडवल तर आणलेलं आहे, ते भांडवलातून जर परतफेड नाही गेली कर्जाची तर त्यांना वैयक्तिक मालमत्ता घालावी लागणार आहे. हे लक्षात. मग तिथं व्यवसाय आणि भागधारक स्वतंत्र आहे का, नाही, एकच आहे. तिथं जबाबदारी ही कशी आहे, सामूहिकरित्या आहे, आणि तिथं जबाबदारी ही अमर्यादित अनलिमिटेड आहे. कारण व्यवसाय त्यावर डिपेंड आहे. त्यांना जर म्हणजे व्यवसायाला तोटा झाला तर त्यांना तोटा होतो, व्यवसायाला लाभ झाला तर त्यांना लाभ होतो. हे लक्षात. त्यासोबतच एखादी भागधारकाचं निधन झालं, मृत्यू पावला किंवा काही कारणास्तव त्या भागीदारी मधून तो निघून जात असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी भागीदारीचं अस्तित्व नष्ट होऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, स्वतंत्र अस्तित्व नाही. बघा थोडक्यात सांगतो वाचून. भागीदारीला भागीदाराहून वेगळे व स्वतंत्र अस्तित्व नसते. संस्थेचे तसेच भागीदारांचे व्यक्तिगत संपत्ती यामध्ये कर्जफेडीच्या दृष्टीने भेद केला जात नाही. तसेच भागीदारांचा मृत्यू अथवा नादारी या प्रसंगी भागीदारीचे विसर्जन करावे लागते. बघा, ते दारी आणि भागीदाराहून हे जे काही व्यवसाय आहे यांचं स्वतंत्रपणे काही अस्तित्व नसते. हे लक्षात. कारण जेव्हा कर्जफेड करण्याची वेळ येते तेव्हा कर्जफेड करण्यासाठी भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता सुद्धा विचारात घेतली जाणार आहे. हे लक्षात. आणि कर्जफेड केलं जाणार आहे. हे लक्षात. त्यासोबत व्यवसायाला नफा झाला तर व्यवसायाला फायदा झाला तर सर्वांमध्ये वाटून घेतला जाणार आहे. तसंच काय सांगितले, एखादी भागधारक जर मृत्यू पावला असेल तर त्या ठिकाणी त्या संस्थेचं म्हणजे त्या भागीदारीचं काय विसर्जन होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कर्जफेडीसाठी अमर्यादित जबाबदारी असते. मग समजा कर्जफेड जर होत नसेल तर अशा वेळेस भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता सुद्धा विचारात घेतली जाणार आहे. एक बाब. दुसरी बाब म्हणजे एखाद्या भागीदाराचं निधन झालं तर अशा वेळेस काय होणार आहे, पूर्ण भागीदारी संस्था संपुष्टात येणार आहे, किंवा मग त्या भागीदारी संस्थेचं त्या भागीदाराचं निधन झालं म्हणून विसर्जन करण्यात येणार आहे. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते भागीदाराचे अस्तित्व आणि भागीदारी संस्थेचे अस्तित्व हे स्वतंत्र नाही. हे लक्षात. किंवा मग भागीदारांच्या अस्तित्वापेक्षा भागीदारी संस्थेचं जे काय अस्तित्व आहे स्वतंत्र नाही, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडक्यात इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीचे मूलभूत लक्षणे किंवा घटक किंवा वैशिष्ट्ये थोडक्यात सांगता येतील. यानंतरच्या पुढल्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.